हॅलो गाईज, नमस्कार आणि आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर गाईज, इथे मी मंगळवारी डीमार्टमध्ये गेलेले होते आणि मग मी डीमार्टमधनं थोडीशी ग्रोसरी आणली जी महिन्याला लागते ते. आणि मग मी इथे ना डिवायडेशन करत होते की रोजच्या वापरातला वेगळं काढायचं आणि मग नंतर मॅगी वगैरे हे न्यूट्रेला वगैरे सॉस वगैरे आणलेले होते ना ते वेगळं काढायचं, कारण की ठेवायला ना एकदम सोपं जातं. मग नंतर तेल पिशव्या वगैरे मी बाजूला सगळ्या काढून ठेवल्या, कारण की वेगवेगळं काढून ठेवलं ना पटकन डब्यात भरायला वगैरे सामान भरायला एकदम सोपं जातं. तर इथे गुगी आलती आणि मला तिनं तेलाची पिशवी घेतली आणि तिला काय वाटलं माहिती आहे त्याच्यामध्ये कोक वगैरे आहे. मग ती मला सारखी म्हणायला लागली प्यायला दे प्यायला दे. मला गुगू ती प्यायचं नाही बाळा. मग नंतर तिला मी म्हणत होती धर तुला ही चॉकलेट, तर चॉकलेट नको म्हणते ती मला प्यायलाच दे म्हणे. मग नंतर तिनं न्यूट्रेला उचलला, मला खायचंच आहे म्हटली. मग मी तिला न्यूट्रेला द्यायला लागली तर नाही मला ही प्यायचंच आहे म्हणली. मग नंतर मग मी तिला न्यूट्रेला दिला गाईज. तर इथे काही सामान काढत असताना मध्ये मी कॅमेरामॅनला विचारत पण होते दिसतं की मी बरोबर, आणि ती होती गुगीची मैत्रीण आरती. तर इथे गाईज माझं सगळं सामान पूर्ण काढून झालेलं होतं. तर गाईज मी हे काही शॉप वगैरे करत नाही, तर आम्हाला जे महिने लागतं ते मी सांगत होते. तर आमच्या गुगी जरी पण मध्ये मला तिनं खायचंच आहे म्हणत होती. मग मी तिला लईच वेड्यासारखं करायला लागले. नंतर मी तिला एक किटकॅट फोडून दिलं आणि मी म्हणलं तू अर्ध खा आणि त्या दोघीला अर्ध दे. म्हणजे गुगीच्या 2 मैत्रिणी होत्या, तो रोज संध्याकाळी गुगीपाशी खेळायला आणि मी संध्याकाळी 7:30 वाजता ही सामान बाजूला काढत होते. आणि गाईज हे डीमार्टमधनं मी हे लिक्विड आणलं होतं पोछा मारायचं, ते ना बाय 1 गेट 1 फ्री असते. आम्ही काही एवढा मोठा माणूस नाही की एकदम भारी क्वालिटीचे वगैरे आणायचं, आम्हाला जे स्वस्त दिसतं ते आम्ही आणतो आणि आम्ही काही एवढं हायपाय वगैरे राहत नाही, जे डेली वापरायला लागतं तेच आणतो. आणि मी इथे नंतर जे डेली वापरायला जे बाथरूमचं वगैरे सामान असतं ते बाजूला काढून ठेवत होते, कारण की ते पटकन असं भरायला सोपं जातं ना. मग ते मी बाथरूमच्या सामान एक ट्रेच केलेलं आहे त्याच्यामध्ये काढून ठेवायचं सगळं. मग नंतर अशा प्रकारे मी इथे सगळं सामान काढून बाजूला झाले. तर गाईज मी इथे तुम्हाला दाखवत होते की आम्हाला महिन्याचा किराणा किती लागतो. तर गाईज हे तर काहीच नाही, आम्हाला भरपूर किराणा लागतो. आणि हे बघा मी गुगीला इथं न्यूट्रेला पहिला जुना न्यूट्रेला होता ती दिला. मग इथं बघा आमची मॅडम खाती एक घासात सगळा खाऊन टाकला तिनं न्यूट्रेला. आणि मग नंतर आम्हाला ना गाईज खूप किराणा वगैरे लागतं. आम्हाला तांदूळ तर भरपूर लागतात गाईज, 10 किलो तर महिन्याला लागतात, कारण की आमची गुगी तर असं तांदूळच खाते, म्हणजे तांदूळ खाते आय मीन म्हणजे भात वरण वगैरे खिचडी वगैरे असलं खाते. डेली आमच्या घरात तेच असतं. आणि नंतर त्या दिवशी ना डीमार्टमध्ये ना 5 किलोचं वगैरे असं पिशव्या वगैरे थैल्या वगैरे नव्हतं, त्याच्यामुळे 2-2 किलो मध्ये भरून मला आणावं लागलं होतं गाईज. त्याच्यामुळे ना किराणा वगैरे ना जास्त दिसत होता. आणि नंतर मग जे बाथरूमचं वगैरे यूज करण्यासाठी सामान वगैरे कपडे धुवायला वगैरे सगळं हँडवॉश वगैरे जे असतं ना ते एका ट्रेमध्ये मी भरून ठेवत होते. तर गाईज मी डीमार्टला जायचं बंद केलं होतं 4-5 वर्ष झालं, कारण की डीमार्टमध्ये गेल्या खूप पैसा जातो. आपण ज्या गरजेच्या वस्तू नाही ते पण घेतो पण, कारण की माझा ना इलाज आहे, मला घ्यावं लागतं, कारण की इथले किराणा दुकानवाले ना खूप नालायक आणि खूप महाग देतात गाईज, म्हणून मला आवडत नाही तिथं जायला. आणि इथे बघा माझं बाथरूमचं सामान मी तुम्हाला म्हटलं होतं ना, मी इथे माझ्या सिंकच्या एरेच्या खाली ठेवते. आणि मग नंतर मी बाकीचं सामान फ्रीजमध्ये ठेवून नंतर बाकीचं सामान केचप वगैरे रेड सॉस न्यूट्रेला वगैरे हे मी फ्रीजमध्ये ठेवला. तर बरंच काय काय सामान आणलं. आणि डीमार्टमधून येताना 2-3 पॉकेट मी पनीरचे वगैरे नाही असते स्टॉकमध्ये ठेवत असते. कधी कधी मी बाहेर जाऊ शकत नाही ना, आणि सागर पण ऑफिसला असतात, त्याच्यामुळं मग मी 2-3 स्टॉक ठेवते. काय पनीर भुर्जी वगैरे काही करायचं असेल ना, भाजी वगैरे लगेच पटकीनं काढून घेऊ शकतो. बघा माझं पहिलं पण पनीर आहे आणि नंतर 2 पाऊच आणले होते, नंतर चीज पण आणलं. नंतर इथं तर काहीच तुम्हाला माहितच आहे मी प्रत्येक सामानचं डिवायडेशन केलेलं होतं, कारण ते ठेवायला सोपं जातं. तर काहीच मला नंतर कंटेनर भरायचे होते. आणि आम्हाला डाळ आणि तांदूळ खूप लागते गाईज, कारण की आमच्या घरासारखा वरण भात बनतो. तर इथे मी सगळं सामान पटपट लावून घेतले गाईज. आणि मला ना पास्ता खूप आवडतो गाईज. आणि मग नंतर बघा मी बिस्किटचा पुडा फोडला आणि ते सगळा खूपच चुरा झालेले होते ना, एवढं पैसे द्यायचं नाही, एकदम चुरा झाला होता सगळा. नंतर मग अशा प्रकारे मी सगळं सामान पण लागलं गाईज. साखर वगैरे आम्हाला भरपूर लागते, कारण आम्ही सारखं कोल्ड कॉफी वगैरे करतो ना. आणि त्या दिवशी तुम्हाला माहिती आहे मी मोमोज वगैरे केलं, त्याच्यामुळे माझा सगळा मैदा वगैरे संपलं होतं. मग मैदा आणला, मग नंतर बिस्किट वगैरे. आणि आजकाल आमच्या गोळीला झोपेत उठली ना मी चहा बिस्किट देते, त्यामुळे बिस्किट वगैरे मला भरपूर लागतं गाईज. कधी कोरियन मॅगी खाल्ली ना तर मी एकदा ट्राय करून बघा, खूप मस्त लागते. आपली मॅगी काहीच नाही ह्यांच्या पुढे, एवढी फिके ना आपली मॅगी. तुम्ही एकदा ट्राय करा कोरियन मॅगी. हॉट आणि एवढी स्पायसी लागते ना, आणि एवढी भारी लागते ना गाईज, त्याला शब्दच नाहीत माझ्यापाशी सांगायला. मग नंतर मी मॅगी वगैरेचे पॉकेट वगैरे म्हणजे मी डिवायडेशन केलेलं होतं, मॅगीचे भरणी वेगळी
आणि हिरोचा डेली किराणा वेगळा असं 2 डब्बा केलेले आहेत. आणि जे एक्स्ट्रा सामान असतं का राहिलेलं ते डब्यात वगैरे भरून ठेवत असते. आणि तेलाला आणि गाईज मी 5 लिटरचा डब्बा आणते, पण ह्या बारीनं डब्बा आणलाच नाही. मी म्हटलं पाऊचच घ्यावं ह्या बारीनं, म्हणून मी पाऊच आणले. 4 बस होतात मला महिन्याला. मग नंतर मी एक्स्ट्रा बिर्याणी पण तांदूळ आणला होता, कारण कधी बिर्याणी वगैरे करायची झाली तर आपल्याला स्टॉकमध्ये पाहिजे, बाहेर कुठं जायचं तेवढ्यासाठी आणायला म्हणून. आणि डीमार्ट मधून येताना लसूण आणला, कारण तिथं स्वस्त होता 100 रुपये पाव. आणि बाहेर असं घ्यायचा म्हणला होता 150-170 रुपये पाव आहे. लसूण खूप महाग झालेला आहे गाईज. तर फायनली इथे माझी सगळी ग्रोसरी लावून झालेली होती सिस्टमॅटिक. आणि मग नंतर आमच्या गोगीची मस्ती बघा गाईज. तिच्या मैत्रिणीबरोबर हातात उलटण घेऊन तिच्या मागं पळत होती, तिला मारत होती. तुम्हीच पहा, तिला आजकाल लई मस्तीखोर झालेली आहे. आणि ही शूट आरती करत होती, मला माहित पण नाही तिने हे शूट केलेलं. आणि त्यांची ही मस्ती खूप वेळ चालत होती गाईज. रोज त्या 7:30 वाजता येतात इथं गोगीपाशी खेळायला आणि एवढी मस्ती करतात ना. इथे बघा तिनं लपली होती तर तिला हुडकून काढलं गोगीनं. गोगी लई आगाव झालेली आमची, एवढी आगाव झालेली आहे ना काही सांगूच नका. एवढा आगापणा करते बघा गाईज. मी इथं सामान लावतच होते तर एवढा राडा झालेला होता ना, कारण की किराणा लावत होते त्याच्यामुळे मी झाडून वगैरे काही केलंच नव्हतं ना, त्याच्यामुळे सगळा राडा पडलेला होता गाईज. मग मला नंतर ते सगळं आवरायचं होतं इथं. तर आमच्या गोगीची मस्ती बघा, हातावर आपटत होती कशी, तिला हुडकत होती. मग ते चकितच वाटतं गोगीच हे आजकाल असलं बघून. तर गाईज बघा तुम्ही गोगीनं काय शब्द वापरला. तर गाईज गोगी इथं आरडत होती मोठ्या मोठ्या. मी म्हणलं गोगी काय झालं, तर मला म्हणते काहीच नाही. म्हणजे तिनं असं शिकते काहीच नाही. इथं माझ्या गोगीची मस्ती चालली होती, कारण तिचा पप्पा आलेला तर मी तिकडे जाऊ देत नव्हते तिला. आणि बघा इथे गाईज. आणि नाहीतर सागर आले आणि मी तिला उचलून घेतलं तर सागर म्हणतात तिचं काहीतरी मोडून बिडून टाकशील, असं कसं पण काय पण उचलत जाऊ नको. तर फायनली गाईज इथे माझं जे वापरायचं रोज बिस्किट खारी वगैरे असतात ना, मी इथे ड्रावरमध्ये आले म्हणजे पटकन काढून घेता येतं. तर इथं माझं सगळं किचन साफ झालेलं होतं. बेडरूम, हॉल, किचन सगळं मी झाडून काढलं होतं. तर एवढा कचरा निघाला गाईज. आणि इथे गोगीची मस्ती चाललेली होती तिच्या मैत्रिणीवर, आणि सागर नुकतीच येऊन खाली बसलेले होते. तर इथे मी दूध तापवत आहे. एक आईच असं करू शकते की एकाच वेळेस 2 कामे हँडल करू शकते. एक आईच करू शकते हे सगळं काम. तर गाईज इथे माझं सगळं पुसून झालेलं होतं बघा तुम्ही, सगळं क्लीन करून घेतलेलं होतं गाईज. आणि मग नंतर मला सागरला चहा करायचा होता, कारण की सागर आजारी होते आणि त्यांना चहा प्यायचा होता, म्हणून मला म्हटलं होते तू चहा कर. मग नंतर गाईज मी असे शेंगा शिजू घातल्या होत्या बघा तुम्ही, कारण असे डायरेक्ट शेंगाचं कालवण केलं ना ते शिजतच नाही, म्हणून मी असे स्ट्रिक्ट वापरत असते. तुम्ही पण एकदा करून पहा, एवढं भारी होती ना भाजी काही सांगू नका. नंतर मग अशी भाजी केली गाईज, कारण की गावाकडच्या शेंगा डायरेक्ट शिजतात ना, आणि त्या शहरातल्या शेंगा शिजतच नाही, म्हणून असे त्याला काहीतरी नवीन स्ट्रिक्ट वापरावी लागते. आणि ही मी एका माझ्या बहिणीकडून शिकलेली आहे. तर गाईज खूप भारी भाजी होती, तुम्ही पण एकदा ट्राय करा. आणि गाईज मग नंतर मी पटकीनं भाकरी करून घेतल्या, बाजरीच्या भाकरी खूप छान लागते शेवग्याच्या शेंगाबरोबर. पटकीने 4 भाकरी करून घेतल्या, कारण आज भात लावला नव्हता म्हणून छोट्या छोट्या भाकरी टाकल्या. तर गाईज इथे आम्ही मस्तपैकी शेवग्याच्या भाजीबरोबर डिनर एन्जॉय केला. तर गाईज इथून पुढे माझा 2-3 दिवस ब्लॉग येणार नाही, कारण गोगीचा बड्डे असल्यामुळे मला जास्त व्हिडिओ शूट करायचा आहे, कारण की आयफोनचं स्टोरेज जास्त राहत नाही ना, त्याच्यामुळे मला 2-3 दिवस मी रेस्ट घेणार आहे, तुम्ही समजून घेत जावा. नंतर इथं गाईज बघा सागर 10:30 वाजता झोपी गेलेली होती. आणि इथं गाईज आमची गोगी माझ्या केसांना जेवढं होते आमच्या दोघीची फक्त 2च दिवस माझ्या व्हिडिओमध्ये गॅप राहील. आणि इथे मग माझ्या गोगीची मस्ती झालेली होती गाईज, खूप आमचा मस्त दिवस गेला त्या दिवशी. तर गाईज कसा वाटला तुम्हाला हा माझा ब्लॉग? आवडला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आणखी नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर मला फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय एव्हरीवन.